काय सांगाल, आज खऱ्या अर्थानं प्रचाराला सुरुवात झालेली आहे? प्रभाग क्रमांक 1 मधून राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत पॅनल आमचा त्या ठिकाणी शेषाण्णा टिंगले असतील, आरती नूतनताई असतील, त्याचप्रमाणे आरतीताई आणि मी स्वतः आमचा 4ही उमेदवार सक्षम उमेदवार आहेत. आज प्रचाराचा नारळ फुटते. वडगाव शहरी मतदारसंघाचे आदरणीय आमदार सुनीलअण्णा टिंगरे यांच्या आणि पूर्ण धानोरी गावातल्या ग्रामस्थांच्या बंधू भगिनींच्या हस्ते या ठिकाणी नारळ फुटणार आहे. प्रचाराचा काळ भैरवनाथ आमचे ग्रामदैवत काळभैरवनाथ यांच्या आशीर्वादानं आज आम्ही सुरुवात करणार आहे. खऱ्या अर्थानं जनता हेच दैवत डोळ्यासमोर ठेवून आमचे 4ही उमेदवार प्रभाग क्रमांक 1 मधून जे जनतेची आजपर्यंत आम्ही सेवा करत आलेलो आहोत त्या सेवेच्या जोरावरतीच आमचा प्रभाग क्रमांक 1 हा राष्ट्रवादी काँग्रेसचे 4ही उमेदवार प्रचंड बहुमताने निवडून येईल असा मला विश्वास आहे. निवडणूक कोणत्या मुद्द्यावर आपण सामोरे जाणार आहात निवडणुकीत? प्रभाग क्रमांक 1 मध्ये खऱ्या अर्थानं कळस, धानोरी आणि लोहगावचा भाग आलेला आहे. लोहगाव या परिसरामध्ये प्रामुख्याने पाण्याचा विषय खूप ज्वलंत विषय आहे माझ्या माता भगिनींसाठी. त्याचप्रमाणे त्या परिसरातील रस्ते असतील, मूलभूत बेसिक सुविधा असतील, रस्ते, पाणी, ड्रेनेज हा विषय महत्त्वाच्या मूलभूत बेसिक सुविधा लोहगावकरांना मी त्या ठिकाणी आम्ही 100% त्या ठिकाणी कामं करण्याचा आमचा मानस असणार आहे. म्हणूनच जनता हे दैवत आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा पॅनल हा स्ट्रॉंग झालेला आहे. त्यामुळं मतदारांचा कौल देखील आमच्याच बाजूने आहे. प्रचंड उत्साहाचं, आनंदाचं वातावरण प्रभागामध्ये आहे. जनता पाठीशी आहे. त्यामुळं विजय हा निश्चित आहे. तुम्ही यावेळी चौकार मारण्याचा निर्धार त्यामध्ये यश येईल का? 100% संपूर्ण पॅनलच पुऱ्या ताकदीने प्रभागामध्ये प्रचाराचा जुळा उडालेला आहे. त्यामुळं पॅनल हा 100% मोठ्या मताधिक्याने निवडून येईल असा मला विश्वास आहे. गेली 15 दिवसापासून आम्ही संपूर्ण आमचे 4ही उमेदवार हाऊस टू हाऊस प्रचार झालेला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे आणि चौकाराबरोबर 4ही उमेदवार प्रचंड मताने निवडून दिल्याचा विश्वास आहे मला. आज 1 तारीख आहे, प्रचाराचा नारळ तुमचा राष्ट्रवादीचा फुटतोय, तर काय सांगाल यावर? आज 1 तारीख आहे. 1 नंबर प्रभागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 4ही उमेदवारांचा या ठिकाणी प्रचाराचा नारळ फोडगाव या परिसरामध्ये प्रभाग क्रमांक 1 मध्ये विकास कामाच्या मुद्द्यावरती ही निवडणूक आपण लढवत आहोत. संपूर्ण धानोरी मॉडेल हे पुणे शहरामध्ये विकासामध्ये 1 नंबर आहे आणि ह्याच धर्तीवरती संपूर्ण परिसरामध्ये लोहगाव असेल, कळस असेल आणि धानोरीतनं या ठिकाणी मतरूप आशीर्वादाने मतदार आपल्याला प्रचंड मतांनी निवडून येतील असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आणि 4ही सीटं पुणे शहरामध्ये सर्वाधिक मतांनी निवडून येतील एवढंच विश्वास. काही जरी निवडणूक लढवत असल्या तरी प्रचाराची सर्व धुरा तुमच्यावर आहे, कसं सामोरे झालं? प्रचाराचा या ठिकाणी पहिला राऊंड आमचा झालेला आहे. संपूर्ण मतदारसंघ हाऊस टू हाऊस. आता हा दुसरा राऊंड चालू करत आहोत. 4ही उमेदवार आम्ही एकत्र करू. त्यानंतर विविध सभा असतील, त्यानंतर पथनाट्याच्या माध्यमातून वेगवेगळ्या कॉर्नर सभा असतील, ह्या माध्यमातून आम्ही पूर्ण प्रभागामध्ये राष्ट्रवादीमय वातावरण केलेलं आहे आणि ते झाले. तुम्ही मगाशी म्हटल्याप्रमाणे धानोरीचा विकास झालेला आहे, लोहगावमध्ये खूप समस्या आहेत, त्या समस्या मार्गी लावण्याचं नियोजन कसं केलेलं आहे? धानोरीच्या मॉडेलच त्या ठिकाणी वापरलं जाईल. जसं धानोरी या ठिकाणी 7 पाण्याच्या टाक्या आहेत, 9 गार्डन आहेत, कॉन्क्रीट रस्ते झालेच, ड्रेनेजची कामं असतील, स्ट्रीट लाईटची कामं असतील, विविध सुविधा आहे, व्यायामशाळा असतील, ओपन जिम असतील, अनेक या ठिकाणी थीम वापरून छान केले. त्याच पद्धतीने लोहगावचा विकास या ठिकाणी केला आहे आणि लोहगावलाही आपण पाहतो की खूप मोठ्या प्रमाणात समस्या हे मान्य आहे, परंतु निवडणूक झाल्यानंतर लगेचच त्यामागं विकास कामाची गंगा जशी दाखवली ती पुढे कंटिन्यू घेऊन जाईल. मागील निवडणुकामध्ये रेखाताई सर्वाधिक मतांनी निवडून आल्या होत्या, याही निवडणुकामध्ये तो राहील का? ते मागच्या निवडणुकीमध्ये आणि आता मतदानामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे.
आता जवळजवळ आपलं मतदान 1 लाखाच्या आसपास गेले. त्यामुळे मतदान हा 60% जरी मतदान झालं तरी 60,000 मतदान होईल आणि त्यातलं 80% मतदान आपण या ठिकाणी घेऊ. पुणे शहरात सगळ्यात जास्त मतांनी निवडून हा रेकॉर्ड मोडला जाईल. आपणच आपला रेकॉर्ड तोडू. हक्काची ताई, फिक्स ताई म्हणून ताईकडे बघितलं जातं किंवा मतदार स्वीकार करत आहेत, त्याबद्दल कसा आपल्याला रिस्पॉन्स मिळतो? संपूर्ण प्रत्येक घराघरामध्ये ताईंच्या बाबतीत जी आपुलकी आहे, ताईंनी केलेलं काम, ताईंनी ठेवलेले संबंध, कुठेही कोणत्याही प्रकारे 20 वर्ष आली ताई नगरसेविका म्हणून या ठिकाणी आहेत. कुणाला एक कसल्या प्रकारे त्रास नाही, सगळ्यांना मिळून मिसळून या ठिकाणी सगळ्यांच्या सुखदुःखात सहभागी असतात. विकास कामं कुणीही सांगितलं लगेच त्या ठिकाणी केली जाते. परत आपले फिरते ऑफिस आहेत, मोठ्या जनसंपर्काच्या जीवावरती ताई या ठिकाणी 2014ला मोठी लाट होती, त्या लाटेतही आपण मोठ्या प्रमाणात या ठिकाणी महाराष्ट्रात सगळ्यात जास्त मतं निवडून आलो. तरी हा खूप मोठ्या लेटनी एवढा विश्वास या ठिकाणी ग्रामदैवत भैरवनाथाच्या आशीर्वादाने आणि महादेवाच्या आशीर्वादाने घड्याळ चिन्ह तुम्हाला नेहमी लकी ठरलेलं आहे, यावेळी पण लकी ठरलेलं हे घड्याळच आहे आपल्याला. आणि पुणे शहरात सगळ्यात जास्त मताने आणि जास्त नगरचे पुणे शहरात घड्याळच येते. ती सत्ता पण घड्याळच येणार. घड्याळची सत्ता आल्यानंतर महापौर पदाचे काय चान्सेस आहेत का? नाही तर ते अजितदादांचे आहेत आमच्या. धन्यवाद.